आय गाठली. काल अजूनही डिक्स फुटलं. आणि यात भावान कर्माचा आणि कशाचा काही विषय नाही बरं का. अहो गाडी रोज रस्त्यावर पळत्या, महिन्याला 10-15 हजार रनिंग होते. त्यामुळे डिक्सा फुटणार, टायर फुटणार, मेंटेनन्स निघणार, सगळं काय होणार. कारण गाडी आपली घरात बसून नाहीच हो, एक दिवस घरात बसून नाही. ही बघा आज पण गाडी आपली भरली होती मुंबईला. अहो रोज दणकाच आहे नुसता. त्या गाडीचं ऑइल काय थंड होऊन झालंय. नुसते आले की भर, आले की भर. तर बघा भरून निघलो, पुढे गेलो बघा, वेळातनं खाली उतरलो, मस्तपैकी चहा पाणी केला. पुढे गेलो खेड शिवापूरला. खेड शिवापूरला गेलो तर आपण बघा यो शुभम 32 वेळाचा आणि रोहित शेट गाठ पडलं होतं. यांची गाठपीट घेतली. पुढे गेलो बघा पुण्यात. पुण्यात तवर जोडदार भेटलं होतं. इंस्टा फॅमिली हो आपली. ही होती बारशी कडली. यांच्यासोबत चहा पाणी केला आणि डायरेक्ट पोचलो बघा एक्सप्रेस हायवेला. एक्सप्रेस हायवेला जरा टायर शांत केली, जरा गार केली टायर आणि पोचलो लोणावळा उतरायच्या आधी. तिथे आपला दीपक पाटणचा आणि किरण गाठ पडला होता कराडमधला. त्यांची गाठ घेऊन पोचलो बघा डायरेक्ट मार्केटमध्ये. मार्केटमध्ये गाडी आपली खाली केली आणि लागलो परतीच्या मार्गाला. परतीच्या मार्गाला आज मी ट्रॉफिक लागलं, ट्रॉफिकमधनं वाट काढत पोचलो बघा एक्सप्रेस हायवेला. एक्सप्रेस हायवेवरनं लोणावळ्यात काय आज ट्रॅफिक नव्हतं. काय दुपारचे 12 वाजले होते, त्यामुळे काय ट्रॅफिक नव्हतं. डायरेक्ट पोचलो बघा पुण्यात. पुण्यात सागर डाब्याला जेवलो. सागर डाब्याला जेवण एक खतरनाक मिळते बघा. सागर डाब्याला जेवलो आणि डायरेक्ट आलो कराडमध्ये. आणि आल्या आल्या पहिल्यांदा डिक्सा घेतल्या आज.